शिवसेनेची मूळची आक्रमक भूमिका सोडून पक्षाला मध्यम मार्गी बनवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी चालवला होता. तो एका मोठ्या गटाला न पटल्याने त्याची किंमत आज शिवसेना मोजतीये. वेगळी भूमिका घेत असताना मेहनत करण्याची तयारी नाही, अशा चक्रव्यूहात उद्धव ठाकरेंची शिवसेना अडकली. कसं ते समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी योगेश जगताप आणि तुम्ही पाहताय युनिक फीचर्स पोर्टल. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनांमध्ये सध्या जोरदार जुंपलेली आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम ऐन तोंडावर असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तब्बल 6 खासदार फुटल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर यापुढे फाटाफूट होणार नाही असं गृहीत धरलं गेलं होतं. पण फोडाफोडीचा सिलसिला संपायला तयार नाहीये. 6 खासदार फोडल्यानंतर हा तर ट्रेलर आहे असं शिंदे सेनेकडून म्हटलं गेलंय. याचा अर्थ पुढील फूट मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांसोबत असेल असं मानलं जात आहे. एका अर्थी ठाकरे सेना संपवण्याचा विडाच शिंदेंनी उचललाय असं दिसतंय. एकनाथ शिंदे अनेक आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा एक ना अनेक कारणं सांगितली गेली. त्यातील किती खरी किती खोटी हे सगळ्यांनाच माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय पक्ष सोडणं लोकांना पचणार नाही हे माहीत असल्यामुळं उद्धव ठाकरे कसे घरात बसून असतात आणि नेत्या कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत वगैरे व्यक्तिगत आरोप त्यांच्यावर केले गेले. प्रत्यक्षात उद्धव यांनी भाजपसोबत काडीमोड घेणं आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन करणं अनेकांना पटलेलं नव्हतं. शिवसेनेची घडण ही हिंदुत्वादी विचारांच्या मुशीतून झालेली असल्याने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्तेत राहिलो तर आपले मतदार आपल्याला माफ करणार नाहीत या जाणीवेपोटी शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा गट स्थापन केला गेला. आमदारांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे पाऊल उचललं होतं. भाजप शिवसेना युतीत शिवसेनेला मुख्यमंत्री पद न मिळणं हे उद्धव यांना जितकं बोचलं होतं तसं या आमदारांना टोचत नव्हतं. त्यामुळे उद्धव यांनी भाजपला शह देण्यासाठी जे पाऊल उचललं त्याला शिंदे गटातील आमदारांची साथ मिळाली नाही. भाजपसोबत गेलो तर अधिक सत्ताही मिळेल आणि पुढे हिंदुत्वादी मतदारांची मतं मिळण्यातही अडचण येणार नाही असा त्यांचा होरा होता. त्यासाठीच बाळासाहेबांनी आणि उद्धव यांनी ज्या शिवसैनिकांना आमदार आणि मंत्री बनवलं त्यांनीच शिवसेनेमध्ये बंड तर केलंच, शिवाय आपला पक्ष म्हणजे खरी शिवसेना आहे असा दावाही केला. या साऱ्या घडामोडीला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने भाषणातून आणि पत्रकार परिषदातून जोरदार उत्तर दिलं. पण लोकांमध्ये जाऊन त्यांना स्वतःच्या पाठीशी उभं करण्यासाठी जवळपास काहीही प्रयत्न केले नाहीत. शिंदे गटातील लोकांना गद्दार, लखोबा लोखंडे, लांडगे वगैरे म्हणण्यातच त्यांनी समाधान मानलं. मुंबई, ठाणे आणि उर्वरित महाराष्ट्रात जुने नवे शिवसैनिक आपल्यासोबत राहतील यासाठी काही प्रयत्न केले गेले नाहीत. महाराष्ट्रातील सत्ता हातून गेल्यानंतरही आणि पुढे विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतरही त्यात काही बदल झाला नाही. ना महाराष्ट्रावर फिरून सर्वसामान्यांचे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले गेले, ना आंदोलनं केली गेली, ना अन्य काही प्रयत्न केले गेले. येता जाता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या भाषेत टीका तेवढी चालू राहिली. याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि पक्षातून गळती होत राहिली. शिवसेनेची राजकारणाची मूळची शैली आक्रमक आहे, आक्रस्ताळी आहे. आदेशानुसार नेत्यासाठी वाटेल ते करणारी आहे. ही शैली बाळासाहेब ठाकरेंनी विकसित केलेली आहे. त्यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी किती राडे केलेले आहेत याची जंत्री मोठी आहे. शिवसेनेचे यश आणि दरारा हा या शैलीमुळेच टिकून होता. मात्र उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व समंजस आहे, सौम्य आहे. ते राडा संस्कृतीतले नाहीत. बाळासाहेबांच्या हिंदुत्वापेक्षा त्यांची वैचारिक चौकट प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांशी अधिक मिळती जुळतीये. बाळासाहेबांची ही विचारांची चौकट आधी प्रबोधनकारांशी जुळणारी होती. पण भाजपची सोबत धरल्यानंतर त्यांनी हिंदुत्वादी भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेला यश मिळत गेल्यामुळे हिंदुत्वाची भूमिका अधिकाधिक टोकदार बनत गेली. पण बाळासाहेबांनंतर शिवसेनेची सूत्र उद्धव यांच्याकडे आल्यानंतर त्यात टप्प्याटप्प्याने बदल होत गेला. त्यांनी हिंदुत्वाची सर्वसमावेशक पुनर्व्याख्या करायला सुरुवात केली. अमराठी लोकांबाबतही तुलनेने उदार भूमिका घेतली गेली. त्यांनी मराठवाड्यात आणि विदर्भात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्नही उचलले. मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली. थोडक्यात महाराष्ट्रातला मध्यममार्गी प्रादेशिक पक्ष बनण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे भाजप विरोधात जाऊन राजकारण करायचं तर काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षांना सोबत घेणं अपरिहार्य होतं. ही बाब शिवसेनेतील हिंदुत्वाच्या आधारेच राजकारण करणाऱ्यांना पचणारी नव्हती. त्यामुळेच पुढचं फुटीचं राजकारण घडलं. एका अर्थी शिवसेनेचं स्वरूप बदलण्याच्या प्रयत्नाचा हा अपरिहार्य साईड इफेक्ट होता. प्रश्न असा आहे की आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेऊन नवं राजकारण करायचं असेल तर त्यासाठी पक्ष संघटनेत जबरदस्त ऊर्जा निर्माण करावी लागते. त्यासाठी लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, माध्यमांमध्ये जावं लागतं. पदयात्रा कराव्या लागतात, दौरे करावे लागतात. रात्रंदिवस पक्ष जिवंत ठेवावा लागतो. लोकांचे प्रश्न उठवावे लागतात, आंदोलनं करावी लागतात. सत्ताधाऱ्यांच्या चुका हेरून त्यांना धारेवर धरावं लागतं. नवे कार्यकर्ते घडवावे लागतात, नवा मतदार वर्ग उभा करावा लागतो. असं सारं करून पक्ष सत्तेवर आणण्याची किमया
आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांनी करून दाखवली. तेलंगणामधील के चंद्रशेखर राव यांनाही ते जमलं होतं. बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांनीही 3-5 वर्ष अफाट मेहनत घेतली होती. राहुल गांधी यांनीही संपूर्ण देशाची उभी आडवी यात्रा करून आपल्या पक्षाच्या खासदारांची संख्या दुपटीने वाढवली. असा कोणताही प्रयत्न शिवसेनेकडून झालेला नाहीये. म्हणूनच कदाचित आता आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करावा आणि राज्यभर रान उठवावं अशी अपेक्षा शिवसेनेतून व्यक्त होत आहे. उद्धव यांच्या व्यक्तिमत्वाच्या किंवा तब्येतीच्या मर्यादांमुळे जे आजवर होऊ शकलं नाही ते आदित्य यांनी करावं अशी त्यामागची भावना आहे. आदित्य आणि त्यांच्यासोबतचे नवे शिवसैनिक हे करू शकतील का? मुळात असं काही करावं लागेल हे त्यांच्या गावी आहे का? माहीत नाही. शिवसेनेतल्या या ताज्या फुटीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी युनिक फीचर्स पोर्टलच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.